मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय आणि ते भाजपमध्ये जाणार आता या चर्चांना उधाण आले। माझ्यासोबत पुण्याचे कसब्याचे आमदार रवींद्र दंगेकर आहेत। तुमचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते तुमचे सहकारी अशोक चव्हाण आता राजीनामा दिलाय आमदारकीचा, काय प्रतिक्रिया पाहिजे? त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि त्यांनी पक्षाचा भी राजीनामा दिलेला आहे। ते काय गेले काय नाही हे आता प्रश्न अख्ख्या महाराष्ट्राला पडलेला आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी राजीनामा दिला ही ते आता सांगतील। आता त्यांचं काय मी अजून ऐकलं नाही, पण एक तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या वडिलांपासून या काँग्रेसची धुरा त्यांच्या वडिलांनी त्यांनी आतापर्यंत सांभाळली। असं काय अचानक झालं की त्यांना राजीनामा द्यावा हा प्रश्न महत्त्वाचा आहे, परंतु त्यांनी त्यांचं म्हणणं अजून मी काय ऐकलेलं नाही। त्यांनी म्हणणं मांडल्यानंतर मी एक कार्यकर्ता म्हणून माझं म्हणणं मांडेन, पण असं व्हायला नव्हतं पाहिजे। कारण शंकरराव चव्हाण माननीय कैलासवासी देशाचे उपपंतप्रधान होते, परत संरक्षण मंत्री होते, मुख्यमंत्री होते, ते मुख्यमंत्री होते आणि ही काँग्रेसची परंपरा असणारी घराणेत ही आता का राजीनामा देतात काय देतात हा तुम्हाला उद्या मी ह्याच्याशी येऊन सविस्तर बोलू शकतो। पण ते भाजपमध्ये जाणार अशी एक चर्चा आहे, त्यांना राज्यसभेची तिकीटही देणार अशी चर्चा आहे भाजपकडून। अजून अधिकृत मला पूर्ण माहिती नाहीये, अधिकृत माहिती आले तर मग मी त्याच्यावर बोलेल। अजून अधिकृत माहिती नाही। भाजपने आता पक्ष फोडायचे काँग्रेस राहिला होता, फक्त त्यांनाही आता ग्रहण लावले नाही। बघा आता ते फक्त आता ते काय उद्या बोलणार आहेत किंवा आज काय बोलतील त्यानंतर मी तुमच्याशी लगेच संवाद साधेन। भाजपचं असं वाटत नाही का तुम्हाला सगळं फोडणं भाजप नाही? हे तुम्हाला जे वाटतं ते मलाही शंका आहे, पण त्याचा अर्थ अजून अधिकृत मला कळलं नाही म्हणून मी बोलू शकत नाही। अशोक चव्हाणांसोबत एक 15 आमदार जाणार अशी चर्चा आहे, त्यामध्ये रवींद्र दंगेकर असणार आहेत का? मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे आणि मी महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा हिरो म्हणून आहे आणि त्यामुळे मला काँग्रेसमध्ये माझे दिवस सगळ्यात चांगले आहेत। मला काही ईडी लागणार नाही, सीडी लागणार नाही, सीबीआय लागणार नाही, त्यामुळे मी आहे त्या जागेवर ठीक आहे आणि मला इथं मानपान सन्मान आहे, जनतेने मला स्वीकारलेलं आहे आणि ज्यावेळेस जनता स्वीकारते त्यावरती मी एकदम सुखी आहे काँग्रेसमध्ये। पण आता एवढे सगळे माजी आमदार मंत्री खासदार जात आहेत, तुम्हाला असं काय वाटत नाही का? मी कार्यकर्ता आहे त्यामुळे मला अजून आमदार झाल्यासारखं वाटत नाही, त्यामुळे मी कार्यकर्ता म्हणून सातत्यानं पुणे शहरात महाराष्ट्रात आज फिरतोय आणि मी माझ्या अंगाला लावूनच नाही घेतलं आमदारकी खासदारकी नगरसेवक, त्यामुळे मी कायम कार्यकर्ता म्हणून जनतेमध्ये एकदम रुजलेलो आहे, त्यांच्यामध्ये एकदम चांगल्या पद्धतीने माझं काम चाललंय आणि आमदाराला काही वेगळे दोन शिंगा असतात का? काय नसतं, समाजाचं काम करायला पद बी लागत नाही, शेवटी तुमच्या मनगटात ताकद लागते आणि आवाजात दम लागतो। चव्हाणांनी का राजीनामा दिला असेल? आता उद्या त्यांचं ऐकल्यानंतर मी तुमच्याशी बोलतो की ते का दिला ते त्याच्यावर मी मग प्रतिक्रिया देईल ना। दुसरा एक असा आहे की आता निवडणुका येत आहेत, सगळे होत असताना अगोदर शिवसेना फोडली, नंतर राष्ट्रवादी फोडली आणि आता भाजपचा म्हणजे भाजपकडून काँग्रेसवर हल्ला केला। फक्त अशोकराव चव्हाण काय म्हणतात ते बोलले की मी बोलतो तुमच्याशी। नक्कीच हे होते रवींद्र दंगेकर यांचं म्हणणं आहे की माझं काँग्रेसमध्ये चांगलं चाललंय त्यामुळे मी काँग्रेस सोडणार नाही, मात्र अशोक चव्हाण यांनी जी भूमिका त्यांची मांडल्यानंतर आपण ही पुढची भूमिका मांडू असे या ठिकाणी त्यांनी मत व्यक्त केले। कॅमेरामन सुमितसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।